जागतिक महिला दिन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सीबीडी बेलापूर तालुका यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सीबीडी बेलापूर तालुका महिला अध्यक्ष अस्मिता पाटील त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 6च्या शांतिवन सोसायटी येथे हळदी कुंकू समारंभाचे दीप प्रज्वलित करून सुरुवात झाली आणि महिलांना सन्मानित करण्यात आले आणि कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भावनाताई घाणेकर महिला प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि सलुजा सुतार महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाबद्दल बोलत असताना अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस। आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही सीबीडी बेलापूर मध्ये संपन्न केलेला आहे। आमच्या कार्यक्रमासाठी शोभा करण्यासाठी माननीय श्रीमती भावनाताई घाणेकर, सलुजा सुतार, जीएस पाटील, परदेशीताई व इतर आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे कार्यकर्ते आहेत ते आज मोठ्या संख्येने आज माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती केली। आज हे कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश होता की महिला जागतिक दिवस
जो आपण 8 तारखेला दरवर्षी ठेवतो, याही वर्षी आपण कारण इलेक्शन्स जवळ येणार आहे त्यामुळे आचारसंहितेच्यासाठी मी हा कार्यक्रम 2 दिवस पूर्वीच घेतला आणि या कार्यक्रमासाठी फार मोठ्याने लगभग 800 ते 900 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। मी यावर्षी नवीन केलं की ज्या महिला सक्षम आहेत, शैक्षणिक असतील, राजकारणात असतील, व्यवसायात असतील, बिझनेस वुमेन म्हणून अशा मी 20 लोकांचा आज या CBD बेलापूर नवी मुंबईतल्या महिलांचा सत्कार केला। कारण मला असं वाटतं की महिला या एम्पॉवर आज माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी जे आरक्षण महिलांसाठी दिलंय त्याच्यात अजून मोठ्या संख्येने महिलांनी आजभर, कारण खाली महिलांनी घरीच करून घरकाम करून चालत नाही, त्यांनी या सर्व विविध क्षेत्रामध्ये येऊन सर्वांनी हा कार्यक्रम म्हणजे कार्यरत राहावं अशी माझी नम्र विनंती असते आणि असेच मी कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। त्यामुळे माझ्यासाठी CBDतल्या लोकांचं फार मोठं प्रेम आहे की जे माझ्या शब्दांवर लांबून या कार्यक्रमासाठी येत असतात आणि मी माझ्या सर्व टीम, माझं जे CBDतले जे आमचे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ता आहेत व त्यांचे मिसेस आज या कार्यक्रमाला त्यांनी मला फार मोठं पाठबळ दिलेलं आहे। मी स्पेशल थँक्स टू मंदार असेल, शिल्पा असेल, प्रशांत तडाके, जसपालजी, अरुण कांबळे आमचे सर, आमचे अरुण कांबळे काका, नंतर श्रीकांत बांगर, नितीन सावंत, आमचे अँकर बंडू मोरे जे आमचे परममित्र आहेत, जे माझ्या अँकरिंग करायसाठी आज वेळेत वेळ काढून ते आलेले आहेत त्यांचे, आणि जे माझ्या ज्या लोकांना मी आमंत्रण केलं त्याने या सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। मी सर्वांचे फार फार आभार मानतो आणि असंच कार्यक्रम मी करत राहील आणि लोक येत राहतील असं मला विश्वास आहे। कारण मी एक तळागाळातला राष्ट्रवादीचा 20 वर्षापासून या पक्षात काम करणारा व्यक्ती आहे आणि माझं प्रेम इकडच्या CBDतल्या लोकांसाठी माझ्याबद्दल फार प्रेम आहे, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांचं। कारण मी जे काय कार्य असले ते माझ्याकडे आवर्जून येतात, एका मुलासारखं ते मला हमेशा मार्गदर्शन पण देतात। त्यामुळे मी असंच हे कार्यक्रम करत राहील। याच्या पुढे अजूनही माझे कार्यक्रम आहेत। पुढच्या आठवड्यात माझा शरदचंद्र राष्ट्रवादी चषक कार्यक्रम आहे 9-10 तारखेला, त्याचंही आयोजन आहे। या टायमाला मी इकडच्या CBDतल्या स्थानिक मुलांना एंटरटेन करतो की कारण आमच्याकडे खूप चांगली टीम्स आहेत जे खाली लोकल लेवलला खेळायचे, आज खूप मोठे प्लेयर्स बाहेर ऑप्शनमध्ये गेलेले आहेत। त्याचा फार मला अभिमान आहे की ते CBDच्या माध्यमातून आज बाहेर खेळतायत। नुसतंच आमचं एका टीमने 5 लाख रुपये नवी मुंबई प्रीमियर लीग अप्पा स्ट्रायकर जी आमची टीम आहे ज्यांनी CBDचं नाव मोठं केलेलं आहे। आणि असेच माझी येणारी पुढची यंग पिढी राजकारणात नाही तर समाजकारणामध्ये येऊन लोकांना हातभार देण्याची आमची इच्छा आहे। सर्व तुम्ही आल्यात इकडच्या CBDतल्या रहिवाशांनी मला मदत केली, त्या सर्वांचे फार फार आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला दिनाच्या औचित्य साधून हा हळदी कुंकू कार्यक्रम इथे केलेला आहे। आणि त्याच अजून खूप महिला अशा आहेत की कर्तबगार महिलांचा आपण इथे सन्मान केलेला आहे। खरंच महिला ह्या खूप मोठ्या पदावर पोहोचलेल्या आहेत, कारण की आज आपण बघतोय महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन हर एक पदावर विराजमान आहेत। अशा कर्तबगार महिलांचा इथे आपण सत्कार केलेला आहे, त्यांना सन्मान दिलेला आहे। तसंच इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा खूप महिला भरपूर संख्येत इथे उपस्थित होत्या महिला आणि खूप मान सन्मानाने त्यांना इथे हळदी कुंकू मिळालंय आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा झाला आणि याच्या पुढे पण होईल याची मी इच्छा व्यक्त करते। आज विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच निमित्ताने आज आपण बघाल की आम्हाला चिन्ह आमचं गेलंय आणि पक्षही गेलाय, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्हाला मिळालेल्या तुतारी म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आम्हाला जे मिळालंय त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या सोबत आज आम्ही इतका मोठा कार्यक्रम करू शकतो। आज आमच्याकडे नावही नव्हतं, चिन्हही नव्हतं, पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच आमचं चिन्ह आणि पक्ष म्हणून आम्ही चालत असतानाच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव मिळालं आणि तुतारी मिळाली। ही तुतारी वाजवून आम्ही दिल्लीच्या कांठाळ्या खऱ्या अर्थाने बसवणार आहोत, कारण हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। हा कधीही गद्दारी खपून घेणार नाही, कारण आदरणीय म्हणजे NCP म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार म्हणजेच NCP S म्हणजे सन्मान महाराष्ट्राचा, आणि हा सगळ्या महिला रणरागिणी
हा सन्मान जपणार आहेत महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या लेकी खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राचा सन्मान जगण्यासाठी उतरणार आहेत। आपण बघाल विरोधी पक्ष नेते सगळेच विरोधी पक्ष संपलेत। आता ही लढाई आहे ही जनता जनार्दनाच्या हातात आहे। म्हणजेच या आता माझ्या बाजूला या आजी उभे आहेत, या किती वर्षाच्या आहेत आजी तुम्ही? फक्त 78 वर्षाच्या आजीला जर विचारला तर 78 वर्षाची आजी काय सांगेल की तुतारीने गद्दारी गाडा, बरोबर की नाही आजी? बरोबर ना? हा, यांना काय वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकला पाहिजे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे असे आजींचं म्हणणं आहे। या महाराष्ट्रातली सगळेच वृद्ध युवक युवती आणि प्रत्येक घटक आज नाराज आहे की नाही आजी? बरोबर आहे ना? म्हणजेच काय आहे, हा विचार आहे महाराष्ट्राचा। हा महाराष्ट्र कधी खपू देणार नाही आणि दिल्लीच्या तख्ता समोर आहे ना, महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि आजही तो झुकणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आमचं आताच नव्याने मिळालेलं पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा मान, हे आता नव्यानेच आम्हाला हे चिन्ह मिळालंय। नवीन पक्ष आमचा स्थापन झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। ह्या पक्षाच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच हा नवी मुंबईमध्ये ह्या पक्षाच्या माध्यमातून CBD बेलापूर तालुक्यामध्ये अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून महिला दिनाचं औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ इथल्या परिसरातल्या महिलांसाठी आयोजित केलेला आहे। खरंच हा एक स्तुत्य उपक्रम इथे आहे, कारण आज प्रशांत पाटील साहेब आणि अस्मिता पाटील मॅडम यांच्या माध्यमातून ह्या तळागाळात इथल्या लोकांच्या साठी काम करतात, इथले जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचं काम करतात आणि त्यांचंच हे प्रेम आणि त्यांच्या वरचे ह्या प्रेमापोटीच इथे आज की महिलांची संख्या आज इथे उपस्थित राहिली, कारण त्यांचं हे कार्य हे घराघरात पोहोचवलेलं आहे आणि नवीन आमच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते पण पोहोचवण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे। कारण आज जे त्यांनी आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने जे वाण वाटलेलं आहे त्याच्यावर हे तुतारी चिन्हाचे आमचं छाप आहे आणि आज घराघरात त्या अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील साहेब हे तुतारी वाजवणार हे निश्चित झालेलं आहे। कारण CBD ह्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। रावण दहनाचा कार्यक्रम असेल किंवा अल्बेला हनुमान मंदिराच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतील। दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा हळदी कुंकूचा कार्यक्रम ते दरवर्षी घेतात। तसेच वेगवेगळे समाजाचे प्रश्न आहेत ते हॉस्पिटलचे असतील, शाळेचे असतील किंवा पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील किंवा महापालिकेच्या माध्यमातून जी कामं आपल्या ह्या परिसरात होत नसतील ती कामं करण्याचं काम हे दोघं दाम्पत्य करते आणि खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे। तर नगरसेवक नसतानाही ते एक जनतेचे समाजसेवक म्हणून काम करतात। इथला नगरसेवक जितकं काम करत नसेल त्याच्या जास्त पटीने कामं मला त्यांच्याकडून होताना दिसत आहेत। कारण नेहमी आम्ही आज महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नवी मुंबईत वावरत असताना जे काही छोटी मोठी कामं करताना त्यांना बघितलेले आहेत। तळमळीने एक कामं करतात, तळागाळातील लोकांपर्यंत आपल्या ह्या काही शासनाच्या योजना असतील त्या पोहोचविण्यासाठी त्याचं झोपडपट्टी विभाग असेल त्या विभागात आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वेगवेगळे शिबिरं, आरोग्य शिबिरं राबवण्याचं कार्य करतात। कारण त्या लोकांना असे जे शासनाचे जे काही दाखले असतील ते काढताना किती अडचणी येतात ह्याचं त्यांना जाण आहे आणि ही जाण आपल्यामध्ये असली पाहिजे। त्याच्यामुळे त्यांचा जे तळागाळातील जी जनता आहे ती सगळी त्यांच्या सोबत आहे आणि आज जे राजकारणामध्ये तोडा आणि फोडाचं जे राजकारण चालू आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे तसेच काँग्रेस पक्ष आणि आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा विजय होईल आणि आमचे सर्व जे नवी मुंबईतील कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जनतेची कामं करून जनतेला ही सत्ता आपली सत्ता आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल हा मला विश्वास आहे।
आता शुभेच्छा म्हणजे काय, प्रशांत दादा आणि अस्मिता वहिनी नेहमीच सिबडी बेलापूरमध्ये खूप काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन एकत्र त्यांचा कार्यक्रम चालूच असतो. त्यात आणि त्यांचं असं असतं की प्रत्येक जण त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. असं नाही की हे कुठे राहतात वगैरे, काय त्यांचं काय पद आहे हे नाही असतं त्यांचं. नेहमीच त्यांचं असं असतं की आपण ह्या माणसाला ही व्हॅल्यू दिली पाहिजे. लहान असो या मोठं असो, त्यांना पदाची ही कधीच गरज लागली नाही. आणि मला असं वाटतं की प्रशांत पाटील आणि अस्मिता पाटील या दोघांनाही काही शुभेच्छा द्यायच्या गरज नाही, कारण की त्यांच्याकडे सगळ्यांच्या ऑलरेडी शुभेच्छा आहेत. आज तुम्ही बघितलं, गर्दी सांगून गेली की काय न बोलवता ही गर्दी येऊ शकते. तर जर त्यांनी स्वतःहून एकत्र येऊन सगळ्यांना जर एवढं करू शकतात, तर मग विचार करा, जर आमच्या पूर्ण पार्टीने एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच आमचा विजय होईल, ही मी शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 12 टुडे एंटरटेनमेंट, बेलापूर, नवी मुंबई.